तर कंडिशनल लॉ मीन्स काय होत असते, पी इम्प्लाइज क्यू इज इक्वल टू निगेशन पी और क्यू. तर कंडिशनल लॉ मीन्स पी इम्प्लाइज क्यू इज इक्वल टू निगेशन पी और क्यू, हा कंडिशनल लॉ आहे. आणि बाय कंडिशनल लॉ काय असतो, पी डबल इम्प्लिकेशन क्यू, म्हणजेच पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. याला जर पी इम्प्लाइज क्यू मीन्स काय होत असते, निगेशन पी और क्यू, अँड क्यू इम्प्लाइज पी म्हणजे काय होणार, जर कंडिशनल लॉ अप्लाय केला तर निगेशन क्यू और पी. तर हा आहे कंडिशनल लॉ आणि आहे बाय कंडिशनल लॉ. आता हे दोन जे लॉ आहेत हे आपल्याला एक्झरसाइज 1.4 मध्ये यूज करायचे आहे. एक्झरसाइज 1.4. सो क्वेश्चन फर्स्ट, युझिंग रूल्स ऑफ निगेशन राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग विथ जस्टिफिकेशन. तर खाली आपल्याला निगेशनचे जे रूल आहे ते यूज करून आपल्याला खाली जे स्टेटमेंट दिले आहे त्याचं निगेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर काय फर्स्ट काय दिलं आहे, निगेशन क्यू इम्प्लाइज पी, इट्स निगेशन इज, सो इट्स निगेशन विल बिकम, याला आपल्याला निगेशन अप्लाय करायचं आहे. तर काय येणार, निगेशनचं साईन द्यायचं, निगेशन क्यू इम्प्लाइज पी. इथे काय, निगेशन क्यू इम्प्लाइज पी म्हणजेच पी इम्प्लाइज क्यू. तर इथे कोणता रूल अप्लाय करायचा आहे आपल्याला, तर इथे आपल्याला कंडिशनल लॉ अप्लाय करायचा आहे, पी इम्प्लाइज क्यू. कंडिशनल लॉ काय म्हणतो, निगेशन पी और क्यू. तर काय येणार इथे, निगेशन पी, फर्स्ट काय इथे निगेशन क्यू आहे, तर काय येणार निगेशन क्यू इम्प्लाइज पी. पी इम्प्लाइज क्यू काय होत असतो, निगेशन पी और क्यू. इथे काय, फर्स्ट निगेशन क्यू, निगेशन क्यू और पी. तर इथे काय येणार, और पी. नेक्स्ट निगेशन गेट कॅन्सल. तर काय होणार, क्यू और पी. निगेशन आहे, हे जे निगेशन आहे ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मला लागणार, म्हणजेच काय होणार, निगेशन क्यू आणि निगेशन लागल्यामुळे ऑरचं काय होणार, अँड निगेशन पी. तर हे निगेशन आहे, निगेशन क्यू इम्प्लाइज पीचं. नाउ नेक्स्ट, पी अँड निगेशन क्यू. So here we have to apply negation. So its negation is negation P and negation Q. तर हे जे निगेशन आहे ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मला लागणार, म्हणजेच निगेशन P, निगेशन लागल्यामुळे अँडचं काय होणार, और निगेशन ऑफ निगेशन Q. तर निगेशन P और निगेशन गेट कॅन्सल. तर काय होणार तर काय होणार Q. सो निगेशन P और निगेशन गेट कॅन्सल Q. इथे कोणता रूल अप्लाय केला आहे आपण, डी मॉर्गन लॉ अप्लाय केला. डी मॉर्गन लॉ काय म्हणतो, निगेशन पी अँड क्यू असेल तर निगेशन ब्रॅकेटमध्ये प्रत्येक टर्मला लागणार आणि अँडचं काय होणार, ऑर. तर निगेशन पी और निगेशन क्यू. तर इथे डी मॉर्गन लॉ आपण अप्लाय केला आहे. इथे रिझन लिहायचं, डी मॉर्गन लॉ. जे फर्स्ट आपण सॉल्व केलं होतं तिथे पण रिझन लिहायचं, कंडिशनल लॉ. So here we have to apply which law we have used, otherwise we won't get a mark. Now next question is P or negation Q. So here we have to apply negation. So its negation is negation P or negation Q. निगेशन ब्रॅकेटमध्ये प्रत्येक टर्मला लागणार, म्हणजेच काय होणार, निगेशन P अँडचं काय, ऑरचं काय होणार, अँड निगेशन ऑफ निगेशन Q. इथे कोणता रूल अप्लाय केला आहे, बाय युझिंग डी मॉर्गन लॉ. So De Morgan's law. So according to De Morgan's law, negation P and negation of negation Q. So negation P and negation get cancelled. So negation P and Q. Now next question is P or negation Q and R. So first of all we have to apply negation. So तर निगेशन ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मला लागणार, मीन्स निगेशन ऑफ पी और निगेशन क्यू. आणि निगेशन अप्लाय झाल्यामुळे अँडचं काय बनणार, और निगेशन आर. सो हियर वी हॅव टू अप्लाय डी मॉर्गन लॉ. वी हॅव टू राईट रिझन. सो निगेशन ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मला लागणार, म्हणजेच निगेशन पी, ऑरचा अँड बनणार, निगेशन ऑफ निगेशन क्यू और negation R. So negation P and negation get cancelled. So Q or negation R. So this is the negation of that statement.
So P implies P or negation Q. So first of all we have to apply negation to that statement. So P implies Q. So here we have to apply conditional law. So P implies Q. So P implies Q is equal to negation P or Q. So this is the conditional law. Now here we have to apply conditional law. So negation. So negation P or Q. So here we have given, तर इथे क्यूच्या जागी आपल्याला काय दिलं आहे, पी और निगेशन क्यू. ते आपल्याला लिहायचं आहे क्यूच्या जागी. तर काय येणार, पी और निगेशन क्यू. जे निगेशन आहे ते ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मला लागणार. म्हणजेच काय होणार, निगेशन ऑफ निगेशन पी. निगेशन लागल्यामुळे ऑरचं अँड होणार आणि निगेशन पी और निगेशन क्यू. नाउ नेक्स्ट निगेशन निगेशन गेट कॅन्सल. तो सो पी अँड निगेशन ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मला लागणार. म्हणजेच निगेशन पी. निगेशन लागल्यामुळे ऑरचं अँड होणार आणि निगेशन ऑफ निगेशन क्यू. तर काय होणार, पी अँड negation P and negation get cancelled, so Q. So this is the negation of that statement. Now here we have to apply conditional law. We have to write the reason. Now next question is negation P and Q or P or negation Q. So first of all we have to apply negation. तर इथे आपल्याला निगेशन अप्लाय करायचं आहे. तर निगेशन ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मला लागणार. म्हणजेच निगेशन ऑफ पी अँड क्यू. आणि निगेशन लागल्यामुळे इथे ऑरचं काय होणार, अँड. निगेशन ऑफ पी और निगेशन क्यू. तर इथे आपण कोणता रूल यूज केला आहे, इथे डी मॉर्गन्स लॉ आपण यूज केला आहे. इथे रिझन लिहायचं आहे डी मॉर्गन्स लॉ. अदरवाइज यू विल नॉट गेट द कंप्लीट मार्क. So you have to write a reason which law we have used in that statement. So negation get cancel P and Q. and जे निगेशन आहे ते ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मला लागणार. म्हणजेच निगेशन पी ऑरचं काय होणार, अँड निगेशन ऑफ निगेशन क्यू. सो पी अँड क्यू अँड निगेशन पी अँड निगेशन गेट कॅन्सल, सो क्यू. So P and Q and negation P and Q. This is the negation of that statement. Now question 7. P or negation Q implies P and negation Q. So first of all we have to apply negation. So negation. So this is just like P implies Q. हा कोणासारखा दिसत आहे, P implies Q. याला जर P कन्सिडर केला तर हा काय असणार, Q. मीन्स P implies Q. तर P implies Q means conditional law. conditional law काय म्हणतो, निगेशन P और Q. तर निगेशन P. इथे काय, निगेशन P च्या जागी P और निगेशन Q. और Q म्हटलं आहे, Q काय आहे, P अँड निगेशन Q. तर P implies Q. P implies Q काय होणार, निगेशन P और Q. आणि हा निगेशनचा साईन. नेक्स्ट निगेशन ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मला लागणार. म्हणजेच निगेशन पी और निगेशन क्यू. निगेशन लागल्यामुळे ऑरचं काय बनणार, अँड. निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू. नाउ नेक्स्ट निगेशन गेट कॅन्सल. तर पी और निगेशन क्यू अँड निगेशन ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मला लागणार. म्हणजेच निगेशन पी आणि निगेशन लागल्यामुळे अँडचं काय बनणार, ऑर. negation of negation Q. Now next P or negation Q as it is, and negation P or and negation get cancelled, so Q. Now this is the negation of that given statement. Now next, this is your homework and we have to try it. And P and Q and negation P or Q, so this will become answer of that question. Now next question 2. Rewrite the following statement without using if then. तर खाली आपल्याला स्टेटमेंट दिला आहे आणि इफ देन हे लॉजिकल कनेक्टिव्ह दिला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ते सेंटेन्स इफ देनचा यूज न करता लिहायचं आहे. इफ अ मॅन इज अ जज देन ही इज अ हॉनेस्ट. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू राईट द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ दॅट गिवन स्टेटमेंट. सो
A man is a judge. I denote that sentence by small p. And he is honest. I denote that sentence by small q. So what will become its symbolic form? So its symbolic form will become p implies q, because here if then logical connective are available. So if then logical connectives are denoted by such type of symbol, so its symbolic form will become p implies q, and after that I have to apply negation of that symbolic form. So its negation is negation p implies q. So p implies q. So in a conditional law, p implies q means negation p or q. तर p implies q काय होणार? negation p or q. So it can be written as negation p means a man is a judge. हे पॉझिटिव्ह सेंटेन्स झालं. निगेशन मीन्स निगेटिव्ह सेंटेन्समध्ये काय बनणार? इथे आपल्याला नॉट लावावं लागणार. अ मॅन इज नॉट अ जज. और क्यू, he is a honest. So this is our statement. We have written without using if then. Now next, if f of 2 is equal to 0, then f of x is divisible by x minus 2. So first of all, I denote that sentence f of 2 is equal to 0. I denote that sentence by small p. And f of x is divisible by x minus 2. I denote that sentence by small q. So its symbolic form will become p implies q. After that, I have to apply negation of that symbolic form. So negation p implies q, and p implies q will become negation p or q. We have learned that thing in a conditional law. P implies q will become negation p or q. So it can be written as negation p means काय होते? f of 2 is equal to 0. तर निगेशन p काय होणार? p च्या अपोजिट मीन्स f of 2 is not equal to 0. और q काय दिला है? f of x is divisible by x minus 2. So this is the negation of that. Sorry. So this is the statement we have written without using if then. Now next, if 2 is a rational number, then root 2 is irrational number. Now this is your homework. We have to try it, and this is answer will become 2 is not a rational number or root 2 is irrational number. You have to write that homework properly.